mineral absorption in plants. You know, soil is a reservoir of mineral elements. या सॉइल मध्ये मिनरल एलिमेंट्स असतात. इट इज अ रिच सोर्स ऑफ मिनरल एलिमेंट्स. मग सॉइल मध्ये मिनरल एलिमेंट आले कुठून? इट इज ड्यू टू, सॉइल मध्ये मिनरल्स अवेलेबल कसे झाले? ड्यू टू वेदरिंग ऑफ रॉक. खडकांची झीज झाली. मग ती केमिकल मुळे होणारी झीज, वेदरिंग ऑफ रॉक केमिकली असेल, काही ऑर्गॅनिझम त्या खडकावर वाढत असतात. फॉर एक्झाम्पल लायकेन्स. त्या लायकेन्स मुळे पण खडकाची झीज, वेदरिंगची प्रोसेस होऊ शकते. म्हणजे फिजिकली असेल, केमिकली असेल, बायोलॉजिकली असेल, ड्यू टू वेदरिंग ऑफ रॉक द मिनरल्स ॲडेड इन सॉइल. त्याचबरोबर दुसरा पर्याय त्यामध्ये आहे, ड्यू टू डेड बॉडीज ज्या आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा लाईफ स्पॅन निश्चित आहे. डेथ इज अ रूल ऑफ नेचर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा त्याचे जे पार्ट्स आहेत, डेथ नंतर त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि त्यामुळं मिनरल्स ॲड होतात सॉइलमध्ये. त्याचबरोबर सम नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, क्लोस्ट्रीडियम, सियानोबॅक्टेरिया असे अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की त्या बॅक्टेरिया ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतात. म्हणजे फ्री नायट्रोजन, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अमोनियामध्ये कन्वर्ट करतात आणि मग तो प्लांटला अवेलेबल होतो. अशा वेगवेगळ्या कारणामुळं त्या सॉइलमध्ये मिनरल्स सतत ॲड होत असतात आणि एखादं प्लांट तिथं ग्रो होत आहे त्यावेळी ते मिनरल्स प्लांटला अवेलेबल होतात. प्लांट ते ॲब्सॉर्ब करतं. आता हे जे मिनरल्स प्लांटला अवेलेबल होतात ते ॲब्सॉर्ब कसे केले जातात, त्याची मेकॅनिझम काय आहे? त्याची मेकॅनिझम काय आहे? इनिशियल जी मेकॅनिझम आहे त्यामध्ये सॉइल मध्ये जे मिनरल एलिमेंट्स आहेत ते दोन सेलच्या मध्ये असलेले गॅप स्पेस, त्याला इंटरसेल्युलर स्पेस आपण म्हणतो, त्याच्या मार्फत ॲब्सॉर्ब केले जातात. त्याला आपण म्हणू ॲपोप्लास्ट पाथवे. इट डज नॉट रिक्वायर्स एनर्जी. त्याला एनर्जी लागत नाही. पॅसिव्ह प्रोसेस आहे. दोन सेलच्या मध्ये जो गॅप आहे त्या गॅप मधून हे मिनरल एलिमेंट्स घेतले जातात, पुढे पाठवले जातात. ॲपोप्लास्ट. आणि दुसरा जो आहे तो मेटाबॉलिक आहे.
म्हणजे दोन सेलच्या मध्ये प्रोटोप्लाझ्मिक कनेक्शन्स आहेत, याला आपण म्हणू प्लाझ्मोडेस्माटा. आणि या सेलकडनं या सेलकडं ट्रान्सपोर्ट होताना एनर्जी खर्च होते. सो ट्रान्सपोर्ट टेक्स प्लेस by expenditure of energy, that is called as Symplast pathway. एका सेल कडचे मिनरल्स दुसऱ्या सेल कडं प्लाझ्मोडेस्माटा मधून पुढे दिले जातात मेटाबॉलिक एनर्जी वापरून. त्याला आपण सिम्प्लास्ट मोमेंट ऑफ मिनरल्स असं म्हणतो. आता हे मिनरल एलिमेंट्स सॉइल मधून कसे ऍब्सॉर्ब केले जातात? हे मिनरल एलिमेंट्स कसे ऍब्सॉर्ब केले जातात? याच्यामध्ये दोन मेथड आहेत. एक आहे पॅसिव्ह आणि सेकंड मेथड आहे ऍक्टिव्ह. आपल्याला तर माहिती आहे पॅसिव्ह प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये ट्रान्सपोर्ट होतो तो हायर कॉन्सन्ट्रेशन कडनं लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होतो विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. आणि जर तो ट्रान्सपोर्ट एनर्जीचा खर्च होऊन होत असेल तर त्याला ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणतो. दॅट ट्रान्सपोर्ट टेक्स प्लेस बाय युजिंग मेटाबॉलिक एनर्जी, दॅट इज ऍक्टिव्ह प्रोसेस. आता पॅसिव्ह प्रोसेस जी आहे मिनरल ऍब्सॉर्प्शनची, याच्यामध्ये अनेक थेरीज मांडल्या गेल्यात. मास फ्लो. मास फ्लो म्हणजे पहिलं मिनरल एका ठिकाणी जमा करणार भरपूर जमा करणार, मास भरपूर बनणार आणि जिकडं कमी आहे तिकडं त्याचा ट्रान्सपोर्ट होणार हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन बाय मास फ्लो विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. त्यानंतर सेकंड आहे आयन एक्सचेंज थेरी. आयन एक्सचेंज थेरी काय सांगते? समजा हे रूट आहे आणि हा क्ले पार्टिकल आहे, क्ले पार्टिकल आहे. या क्ले पार्टिकल कडे काय आहे? पोटॅशियम आहे. आणि रूट रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये CO2 बाहेर टाकतात. CO2 आणि वॉटर कंबाईन होणार, H2CO3, त्याच्यानंतर डिसोसिएशन होणार आणि रूटकडं H+ भरपूर आहेत. अशा वेळी होतं काय तर या ठिकाणी ऑसिलेशन होतं या एलिमेंटचं. या एलिमेंटचं काय होतं? ऑसिलेशन होतं. आणि ऑसिलेटिंग मोमेंट इथं होत असल्यामुळं या दरम्यान याच्याकडं जे K+ आहे, याच्याकडं H+ आहे, K+ इकडं दिलं जाणार, H+ इकडं दिलं जाणार. आणि दुसऱ्या फिगरमध्ये आपण ते दाखवू. समजा क्ले पार्टिकल आहे तर याच्या पद्धतीनं याला K+ मिळालं रूटला आणि इकडं H+ दिलं गेलं. आयन एक्सचेंज थेरी आपल्याला हे सांगते जे ऑसिलेटिंग मोमेंट त्याच्यामध्ये होत असतात या आयन्समध्ये, त्याचा उपयोग केला जातो एक्सचेंज ऑफ आयन्स साठी. ही एक थेरी झाली.
याच्याबरोबर आणखी एक थेरी आहे, कार्बोनिक ऍसिड थेरी. कार्बोनिक ऍसिड थेरी काय सांगते आपल्याला? या कार्बोनिक ऍसिड थेरी मध्ये याच्यासारखंच आहे, फक्त थोडासा फरक आहे. इथं काय केलंय, हे रूट आहे, इकडं क्ले पार्टिकल आहे. रूट रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये काय करतात, CO2 बाहेर टाकतात. रूट रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये CO2 बाहेर टाकतात. हा CO2 वॉटर बरोबर कंबाईन होईल आणि याच्यापासून बनणार H2CO3, कार्बोनिक ऍसिड बनतंय. नाउ H2CO3 dissociates into H plus plus HCO3 minus. आणि याच्याकडं क्ले पार्टिकल कडं K प्लस आहेच आहे. आता रूट कडं असलेलं हे जे H प्लस आहे ते K प्लस बरोबर एक्सचेंज केलं जाईल आणि याप्रमाणे इथेही ऑसिलेटिंग मोमेंट्स महत्वाच्या आहेत. याप्रमाणे H प्लस आणि K प्लस यांचा एक्सचेंज केला जातो. वेगवेगळ्या आयनचा एक्सचेंज इथं केला जातो. त्याबरोबर आणखी एक थेरी आहे, डोनान्स इक्विलिब्रियम. समजा एक सेल मेम्ब्रेन आहे, हे एक सेल मेम्ब्रेन आहे. गृहीत धरू इथं आत निगेटिव्ह चार्ज आहे, किती 4 ऍनायन्स आहेत. 4 ऍनायन्स आहेत. हे मेम्ब्रेन काही आयन्सला इम्परमिएबल असतं, काही आयन्सला इम्परमिएबल आहे. मग बाहेरच्या बाजूला समजा 4 कॅटायन्स आहेत, आणि हे तर डिफ्यूज होत नाहीत. मग एनायन असो ना ते कॅटायन असो, कुठलेही असो, एका बाजूचे आयन्स दुसऱ्या बाजूला डिफ्यूज होत नाहीत. आणि मग हे आयन्स दुसऱ्या बाजूला कॅरी करून इक्विलिब्रियम मेंटेन केलं जातं. त्यालाच आपण म्हणतो डोनान्स इक्विलिब्रियम. तर मिनरल ऍब्सॉर्प्शनच्या, पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शनच्या अनेक थेरीज इथं मांडल्या गेल्यात. त्यानंतर ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. समजा हे मिनरल्स ऍब्सॉर्ब करायचे असतील तर याच्यासाठी एनर्जी वापरली जाते. एनर्जी खर्च होते या प्रोसेससाठी. आणि ही एनर्जी कशासाठी खर्च होते, ऍक्च्युअल कशासाठी होते, ऍब्सॉर्प्शनसाठी हे ठीक आहे. परंतु होतं काय, तर हे ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी काही कॅरियर प्रोटीन्स यूज केले जातात. आणि ते कॅरियर प्रोटीन आयन्स कॅरी करण्यासाठी एनर्जी वापरतात. आणि म्हणून या ऍक्टिव्ह प्रोसेसनं मिनरल ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी एनर्जीचा एक्सपेंडिचर होतो कॅरियर प्रोटीनच्या मदतीनं. कॅरियर प्रोटीनच्या मदतीनं ऍब्सॉर्प्शन होतं. दिस इज अबाउट ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल आयन्स.